मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रात वोटिंगचा दिवस जवळ येतो आणि मतमोजणी देखील जवळ येते. तत्पूर्वी आता वेगवेगळे चॅनल्स वेगवेगळे लोक आता आपला सर्वे समोर आणतायत. मात्र महाराष्ट्रात मुंबईसह देशाच्या सट्टा बाजारात कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा याचा हा सर्वे सध्या समोर येतोय. सट्टा बाजारात कोणत्या पक्षाला मोठ्या जागांची होते मागणी, कोणता पक्ष सत्तेत येऊ शकतोय, सगळ्या 288 जागांचा घेतलेला हा महत्त्वाचा आढावा बघूया. राज्यात महाराष्ट्रात कुणाला मिळतायत किती जागा, कोणाचा पक्ष येतोय सत्तेवरती, सविस्तर मित्रांनो व्हिडिओ बघूया. 288 जागांचा सर्वे, सट्टे बाजारात कुणाची सत्ता, सर्वात विश्वसनीय सर्वे, 288 जागांचा हा अंदाज. मित्रांनो आपण सविस्तर बघूया. पहिलं नाव येतं शरद पवार यांचा पक्ष. शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये 61 जागांवरती यश मिळताना दिसतंय. यावरून शरद पवारांच्या पक्षाला खूप मोठं स्थान या निवडणुकीत मिळताना दिसतंय. त्यानंतर अजित पवारांना मात्र महाराष्ट्रामध्ये 18 जागांवरती यश मिळेल असा अंदाज बांधला जातोय. यामुळे सट्टा बाजारामध्ये अजित पवारांसाठी 18 जागांवरती यश मिळू शकतं. त्यानंतर काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 59 जागांवरती काँग्रेस जिंकू शकते असा हा अंदाज सध्या दिसतोय सगळीकडून. काँग्रेससाठी देखील ही आनंदाची गोष्ट असू शकते. 59 जागा म्हणजे खूप मोठं चॅलेंज काँग्रेसने घेतलं आहे. त्यानंतर पुढचा पक्ष ते भाजपाला महाराष्ट्रात 68 जागांवरती यश मिळेल. म्हणजे भाजपाने देखील खूप मोठ्या चांगल्या प्रकारात लीड घेतल्याचं चित्र यावर दिसते. महाराष्ट्रात भाजपा 1 नंबरच्या स्थानावरती राहील असाही अंदाज यावरून आपल्यासमोर दिसतोय. त्यानंतर पुढचा पक्ष ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये 22 जागांवरती यश मिळवेल. 22 जागांवर त्यांचे आमदार निवडून येतील असा हा सर्वे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंसाठी देखील ही आनंदाची गोष्ट असेल. 22 तरी आपले आमदार निवडून येताना दिसत आहेत. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना जवळजवळ 59 जागांवरती यश मिळू शकतं असा हा प्राथमिक अंदाज आहे. ठाकरेंसाठी ही खूप मोठी आनंदाची गोष्ट असेल. सर्व गेल्यानंतर मात्र ठाकरे 59 जागांवरती आपली लीड घेताना आपल्याला स्पष्ट दिसत आहेत. त्यानंतर इतर अपक्ष यांना महाराष्ट्रामध्ये 3 ते 5 जागांवरती यश मिळू शकतं असा हा सर्वे सध्या सांगतोय. महायुतीला महाराष्ट्रामध्ये 108 ते 100 जागांवरती यश मिळेल असंही यातून निष्पन्न होतंय. आणि त्यानंतर महाविकास आघाडी जर बोललं तर महाविकास आघाडीला 175 ते 177 जागांवरती खूप मोठं मार्जिन या ठिकाणी मिळताना दिसतंय. त्यामुळे सत्तेच्या चाव्या आता महाविकास आघाडीकडे जातील असा हा पहिला महत्त्वाचा अंदाज. मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय, राज्याच्या या सर्वेवरती आपणास काय वाटतंय, आपल्या प्रतिक्रिया द्या. राज्यात कुणाची येणार सत्ता, कोण होणार मुख्यमंत्री, कुणाच्या येणार सर्वात जास्त जागा, प्रतिक्रिया द्या.